आजच्या काळात महिलांनी अनेक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे। महिलांना योग्य संधी, प्रोत्साहन आणि पाठबळ मिळाल्यास त्या समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। महिलांचं सक्षमीकरण हे केवळ महिलांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहे। महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी व्यक्त केले। जागतिक महिला दिनानिमित्त पद्मा फाउंडेशनच्या वतीने दुचाकी रॅली तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं। सिंहगड रस्त्यावरील मॉन्टेरोसा सोसायटी क्लब हाऊसमध्ये आयोजित सोहळ्याप्रसंगी प्रेरक वक्ते डॉक्टर दत्ता कोहिनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, IRS डॉक्टर संदीप साठे, उद्योजक तुषार गोसावी, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मिलिंद भोई, डॉक्टर राजेंद्र खेडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, संयोजक आणि पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे, संचालिका पुष्पा कांबळे यांच्यासह मॉन्टेरोसा सोसायटीचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी फाउंडेशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। महिलांच्या सन्मानार्थ आयोजित दुचाकी रॅलीमध्ये विविध वेशभूषा करून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। रॅलीद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला। त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक कार्य, उद्योग, आरोग्य, कला आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल अनुजा देशमाने यांच्यासह माधुरी बर्वे आणि सुनीता डांगे शिक्षण, वृषाली गोसावी उद्योग व पर्यावरण, ऐश्वर्या थोरात राजकारण, मनीषा खेडेकर सामाजिक, ॲडव्होकेट ऋतुजा चोरगे साठे वकिली, आर्या भागवत आणि आर्या पापळ क्रीडा यांना पद्मा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला। इंटेरियर डिझायनर अमृता जाधव यांचा तसेच 75 वर्षांवरील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला। जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी आपण पुरस्कार वितरण सोहळा ठेवतो। आमच्या मातोश्री पद्मा कांबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम असतो। या वर्षी सुद्धा आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याचसोबत महिला दिनानिमित्त बाईक रॅली ठेवली होती, त्याच्यामध्ये स्फूर्त प्रतिसाद महिलांनी घेतला आणि याच्याच बरोबर प्रत्येक क्षेत्रातील म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान सोहळा आपण आज आयोजित केला होता। त्यासाठी पोलीस खाते, पर्यावरण आणि खेळाडू आणि राजकीय, सामाजिक अशा सर्व क्षेत्रातील महिलांचा आपण सन्मान केला। या ठिकाणी त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केलं की अजून पुढे त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं। समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवण्यासाठी महिलांनी पुढे जसे आता पुढे आहेत त्याच्या पाठीमागं पुरुषांनी सुद्धा त्याच्या पाठीमागे राहून त्यांना अजून प्रोत्साहन द्यावं, यासाठी अशा विविध उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो। यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम घेतला। आता तुम्ही पाहताच की पाठीमागं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्याला महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। बस आज कार्यालयाचं उद्घाटन झालं। येस, आतापर्यंत आपले कार्यालय होते पण भाड्याच्या बिल्डिंगमध्ये होते, म्हणजे रेंटवर होते, पण आता आपण इथं मॉन्टेरोसा सोसायटीमध्येच आपण आता हक्काचं असं आपलं ऑफिस झालेलं आहे आणि त्याला आता परमनंट ॲड्रेस देता येईल आता सगळ्यांना आणि त्याच्या माध्यमातून, त्या ऑफिसच्या माध्यमातून सगळ्यांना भेटता येईल आणि कोणाला प्रॉब्लेम्स असतील महिला वर्गातील त्यांना महिला सक्षमीकरण, एज्युकेशन, पर्यावरण या क्षेत्रातील सर्वच कामं आता इथून या ऑफिसमधून होतात।